दंतिकोटी सहस्राणि वाजपेय शतानि च कोटिकन्या महादानम एकमेव बिल्वपत्रम शिवार्पणम. आद्य शंकराचार्य या श्लोकात म्हणतात, करोडो हत्तींचं दान केल्यावर, शेकडो महायज्ञ पार पाडल्यावर आणि करोडो कन्यादान केल्यावर जे अथांग पुण्य मिळतं, ते पुण्य महादेवांना केवळ एक बेलपत्र वाहिल्याने मिळतं. महादेवांना हे बेलपत्र इतकं प्रिय का आहे? ते शिवलिंगावर वाहण्याची अचूक आणि योग्य पद्धत कोणती? बिल्वाष्टकम या स्तोत्राचं महत्त्व काय आहे आणि ते कधी वाचावे? आणि मुख्य म्हणजे या बेलाच्या पानामध्ये आणि फळामध्ये आपल्या आरोग्यासाठी कोणते असे औषधी गुणधर्म दडले आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेलपत्राशी जोडलेलं अध्यात्म, शास्त्र आणि आरोग्य या तिन्ही गोष्टी एकाच व्हिडिओत समजून घेणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. असा काय चमत्कार घडला होता भूतकाळात, ज्यामुळे बेलपत्र महादेवांच्या पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग बनलं? तुम्ही समुद्र मंथनाची कथा ऐकलीच असेल. जेव्हा देव आणि असुरांनी मिळून समुद्राचे मंथन सुरू केले होते, तेव्हा समुद्रातनं अनेक रत्न बाहेर येत होती. पण अचानक संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले. समुद्राच्या तळाशी साचलेलं भयंकर हलाहल विष बाहेर आले होते. त्या विषाची उष्णता आणि ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की संपूर्ण सृष्टी जळून खाक होण्याच्या मार्गावर होती. जेव्हा सर्व देव आणि ऋषीमुनी असहाय्य झाले, तेव्हा ते धावत महादेवांकडे गेले. सृष्टी वाचवण्यासाठी स्वयं महादेवांनी ते भयंकर विष प्राशन केले. पण विनाश टाळण्यासाठी त्यांनी ते विष पोटात उतरू न देता आपल्या कंठातच रोखून ठेवले. विषाच्या प्रभावाने त्यांचा गळा निळा पडला आणि त्यांना नाव मिळाले नीलकंठ. परंतु त्या हलाहल विषाची भीषण उष्णता शांत करण्यासाठी सर्व देवांनी एकत्र येऊन त्यांच्यावर थंड पाण्याचा अभिषेक केला आणि निसर्गात उपलब्ध असलेले सर्वात थंड आणि औषधी गुणधर्म असलेले बेलाचे पान महादेवांच्या मस्तकावर वाहिले. त्या बेलाच्या पाण्याच्या स्पर्शाने आणि थंडाव्याने महादेवांना प्रचंड दिलासा मिळाला. त्यांच्या शरीराची जळजळ शांत झाली आणि त्या क्षणी संकट काळात शरीराची उष्णता शांत करणाऱ्या या साध्या बेलपत्रावर महादेवांचं अथांग प्रेम जडलं. पण कथा इथे संपत नाही. ज्या बेलाच्या पाण्याने साक्षात महादेवांचा दाह शांत केला, ते झाडच मुळात अत्यंत पवित्र मानले गेले. शास्त्रानुसार ज्या परिसरात बेलाचे झाड असते, तिथे कोणतीही नकारात्मक ऊर्जा टिकूच शकत नाही. बेलाचं कधीही एक पान नसते. एका नाजूक देठाला नेहमी 3 पानं जोडलेली असतात आणि या 3 पानामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही 3 पाने साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे रूप आहेत. मानवी शरीरातील सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक आहेत. इतकंच नाही, तर 3 पाने हे महादेवांच्या हातातील त्रिशूळ आणि त्यांच्या त्रिनेत्राचे दर्शन घडवतात. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण एक बेलपत्र महादेवांना अर्पण करतो, तेव्हा पूर्ण ब्रह्मांड आणि स्वतःचे अस्तित्व महादेवांच्या चरणी सोपवत असतो. आपल्या पूर्वजांची बुद्धिमत्ता पहा. त्यांनी या बेलपत्राला केवळ मंदिरापुरते मर्यादित ठेवले नाही, तर त्याला आपल्या आरोग्याची ढाल बनवले. आजचे आधुनिक विज्ञान सुद्धा बेलाच्या पानाचे चमत्कार मानून चक्रावून गेले आहेत. जेव्हा आधुनिक संशोधकांनी बेलाच्या पानाची तपासणी केली, तेव्हा त्यात मॅथॅलोनिक एक्स्ट्रॅक्ट आढळले. रोज सकाळी 2 ते 3 ताजी बेलाची पाने चघळून खाल्ली तर स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी पुन्हा सक्रिय होतात आणि रक्तातील साखर वेगाने नियंत्रित सुद्धा होते. या पानांमध्ये आणि बेलाच्या फळांमध्ये टॅनिन आणि अँटी अल्सर गुणधर्म असतात. सतत होणारी ॲसिडिटी, पोटातील अल्सर किंवा IBSचा त्रास यावर बेलाचे सरबत किंवा काढा अमृतासारखे काम करतो. इतकेच नाही, तर बेलाच्या पानांचा रस हा नियमित घेतल्यावर शरीरातले वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि पावसाळ्यात पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारापासूनही आपले रक्षण होते. पण निसर्गाचे हे सुंदर औषध वापरताना एक छोटीशी काळजी नक्की घ्यायला पाहिजे. जर तुम्ही आधीच डायबिटीजच्या गोळ्या घेत असणार, तर बेलाची पानं खाताना साखरेची पातळी नक्की तपासून पहा आणि गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा वापर करावा. शेवटी हे आपले एक नैसर्गिक घरगुती औषध आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात घेतलेला वापरच नेहमी फायदेशीर ठरतो. या बेलपत्रात निसर्गाने आणि ईश्वराने इतके अध्यात्म आणि आरोग्य भरले आहे, ते महादेवांना वाहताना आपण कसेही वाहू असं कसं चालणार? म्हणूनच जेव्हा आपण शिवलिंगावर बेलपत्र वाहतो, तेव्हा पहिली गोष्ट बेलपत्राची जी मऊ बाजू असते, ती नेहमी खाली शिवलिंगाला टेकवून म्हणजेच उलटी अर्पण करावी. दुसरी गोष्ट, पाण्याच्या शेवटी देठावर असलेली लहानशी गाठ अलगद तोडून मगच ते व्हावे. आणि तिसरी गोष्ट, बेलपत्र कुठूनही फाटलेले किंवा छिद्र असलेले नसावे. ते 3 पानांचे पूर्ण सुंदर अखंड असावे.
आणि हो, जर कधी पूजेसाठी नवीन बेलपत्र मिळाले नाही, तर शास्त्र सांगतं की वाहिलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून आपण पुन्हा अर्पण करू शकतो. कारण बेलपत्र कधीही शिळे मानले जात नाही. याच बेलपत्राचा महिमा गाताना आद्य शंकराचार्य यांच्या मुखातनं एक अद्भुत स्तोत्राची निर्मिती झाली, ज्याला म्हटले जाते बिल्वाष्टकम. महादेवांची स्तुती करणाऱ्या या 8 श्लोकांच्या स्तोत्रात पहिल्या श्लोकात शंकराचार्य लिहितात, त्रिदलं त्रिगुणकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पापसंहारं एकमेव बिल्वपत्रं शिवार्पणम्. म्हणजेच 3 पानं असलेले, 3 गुणांचे प्रतीक असलेले आणि माझ्या 3 जन्मांच्या पापांचे नाश करणारे हे एक बेलपत्र मी महादेवाला अर्पण करतो. हे बिल्वाष्टकम स्तोत्र वाचण्यासाठी श्रावण महिना, सोमवार, महाशिवरात्र अत्यंत शुभ मानली जाते. मंदिरात किंवा घरी शिवपूजेच्या वेळी शांत चित्ताने बसून या स्तोत्राचे पठण केल्यास मनाला अद्भुत शांतता मिळते. तर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी सोन्या चांदीचे दागिने किंवा महागड्या वस्तूंची मुळीच गरज नसते. तुम्ही अगदी श्रद्धेने आणि प्रेमाने वाहिलेलं एक साधं बेलपत्रही त्यांना तृप्त करते. कारण महादेवांना वस्तूचं नाही तर तुमच्या मनातील सच्च्या भावाचं आणि भक्तीचं मोल आहे. आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायलाही अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.